मुंबईतल्या अंधेरी विभागातल्या गोखले पुलाचं बांधकाम हे देशभरात चर्चेचा विषय ठरलाय। त्याला कारणही तितकंच गंभीर आहे। नव्यानं बांधण्यात आलेल्या गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यामध्ये भली मोठी तफावत आहे आणि याच प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांच्या थेट निलंबनाचीच मागणी केलेली आहे। पाहूयात। मुंबईतल्या अंधेरी विभागातल्या गोखले पुलाचं बांधकाम हे देशभरात चर्चेचा विषय ठरलाय। त्याला कारणही तितकंच गंभीर आहे। नव्यानं बांधण्यात आलेल्या गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यात भली मोठी तफावत आहे आणि याच प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली आहे। उशिरा झालेला ब्रिज, अर्धवट झालेला ब्रिज ह्याच्यासाठी दोन पालकमंत्री जाऊन उद्घाटन करतात आणि तिथे जाऊन ते म्युनिसिपल कमिशनर सांगतात की विश्वप्रताप काय विश्वविक्रम केलाय, असं केलंय तसं केलंय। मुख्य गोष्ट इंजिनिअरिंग मार्वल। मुख्य गोष्ट म्हणजे माझी पहिली मागणी आहे म्युनिसिपल कमिशनरना सस्पेंड केलं पाहिजे। जे रेल्वेचे पण अधिकारी आहेत त्यांना पण सस्पेंड केलं पाहिजे आणि चौकशी लागली पाहिजे। मात्र पालिका आयुक्त चहल यांनी या चुकीसाठी रेल्वे विभागाकडे बोट दाखवलंय। तसंच पालिकेनं हा पूल 14 महिन्यात बांधून पूर्ण केल्याचं देखील चहल यांनी म्हटलेलं आहे। प्रचंड लोकांची मागणी होती की लवकरात लवकर काम पूर्ण करावा, परंतु आता जो लोक म्हणतात की बर्फीवाला आणि याच्यामध्ये नॅशनल ब्लंडर आहे हे आमच्या लक्षात आला होता त्यावेळी आणि हे रेल्वेची जी पॉलिसी बदलली गेली 2 मीटर हाईट वर करावी आता यापुढे प्रत्येक रेल्वे ब्रिजामध्ये देशभरामध्ये, त्याच्यामुळे हे गॅप आलेला आहे। हे काही इंजिनिअरिंग फॉल्ट नाही। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही चहल यांची पाठराखण केली आहे। तसंच लोढा यांनी आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालेल्या डिलाईल रोडच्या पुलाला 6 वर्ष लागल्याचं सांगत त्यांच्यावर टीका केली आहे। असं आहे की ते डिलाईल रोड ब्रिजचा काय झाला। डिलाईल रोड ब्रिज आदित्य ठाकरेंनी 7 वर्षापूर्वी सुरू केला होता, आता 6 वर्षानंतर अति झाला। आता हा जे गोखले ब्रिज आहे हे महानगरपालिका जे अधिकारी चहल साहेब इथे आहे त्याने 2 वर्षाच्या आत ते पूर्ण केला। 14 महिन्यात आत वर्ल्ड रेकॉर्ड आहे। असं असलं तरीही या पुलाच्या बांधकामातील विसंगतीवरून सोशल मीडियावर आता मीम्स आणि जोक्सचा पाऊस पडतोय। दोन्ही पुलांचे चढउतार लक्षात घेता बर्फीवाला पूल गोखले पुलाला जोडता येणं शक्य नाहीये असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय। तसंच उतार अतिशय खोल असल्यानं अपघाताची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। या प्रकरणी पालिका आणि रेल्वे यांच्यामध्ये सध्या बैठका सुरू असून व्हिजेटीआय इंजिनिअरिंग कॉलेजच्या मार्फत सुचवण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार हे काम हाती घेणार असल्याचं आता पालिकेनं सांगितलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।